हे अधिकारी म्हणतात आमचो जो माणूस असा आमचो मुलगो असा 10वीत पहिलो येता. आज किती वर्षाचा रेकॉर्ड आहे. मग आमची व्यवस्था ढासळलेली आहे तर उद्या सकाळी तो आमचा मुलगो येतो लोक साहेब हे येऊचो नाही. बरोबर. आणि ही परिस्थिती अतिशय गंभीर आहे. आणि इथे म्हणजे सावंतवाडीतच नाही सावंतवाडीत नाहीच नाही पण इथेच आहे. पण याच्यामध्ये कुठेतरी सुधारणा झाली पाहिजे. पाठीमागे आम्ही साताऱ्यामध्ये एवढं मोठं कॅम्पेन चालू तुम्ही सुधारणा होण्यासाठी आम्ही आमचा पर्यायी मार्ग नाही. जर गावातली लोक घराघरात जाऊन समजून सांगताय की तुमचा मुलगा आमच्याकडे पाठवा, तुमच्याकडे काय सुधारणा आहे, काय व्यवस्था आहे, तुम्ही काय देता त्यांना. आज तुमच्याकडे 2-3 किलोमीटर इंग्लिश मीडियम आलंय. आज सगळी मुलं तिकडे धावत आहेत. शेतकऱ्यांनी करायचं काय. भविष्यात शेतकऱ्यांनी शिकायचं कुठे, शिक्षण शिकणार कुठे. त्याच्याकडे पैसे आहेत 1000-2000 रुपये भरायला. आज उद्या सकाळी जर हे शाळा बंद झाले तर ह्यांचे 2 ते 3 हजार महिन्याला यांचं हे वाढणार आहे. आज मुंबईची परिस्थिती 1.5 लाखाची आहे. आज इथे 40-40, 50-50 हजार रुपये फक्त एका मुलामागे घेत आहे. शेतकऱ्यांची तयारी आहे नाही साहेब. शेतकरी करायचं काय, शेतकऱ्यांनी करायचं काय तरी. शेतकरी किमान किती 5 ते 10 गावातून मुलं बाहेर झाले म्हणजे पैसे करायचे. शासन मधलं काय करायचं ऑर्डर काढतं त्यांचं दुःख बघत नाही. आज तुमच्याकडे ना शिक्षकच नाही, तुमचा पदवीधर शिक्षकच नाहीये. असे किती शाळा आहेत मी दाखवतो तुम्हाला तिथे पदवीधर शिक्षक नाहीये. जर तुमच्याकडे पदवीधर शिक्षक नसेल तर तो काय शिकवणार, कोण करताय नंतर काय शिक्षण देणार. शिक्षक आहेत ना त्यांना बिओले त्यांच्या ह्याच्यानुसार एक शिक्षक दिले आणि त्यांना ते बिओलेचं काम दिलंय. ते आता ट्रेनिंगला पण लागले. सोडा, इथे शिक्षक काम करतोय आम्हाला माहित आहे. इथे ह्या व्यवस्थेमध्ये शिक्षक इथे कार्यालयाचं काम करतोय. इथे पण एवढ्यापर्यंत आमच्या जवळ आलेला आहे आणि त्याला अनेक वेगवेगळी कामं दिली जातात. त्याला काम दिलेलं आहे आणि तिथे शिक्षण व्यवस्था एकदम हे झालेली आहे. त्याला जबाबदार कोण, तुम्ही जबाबदार, शासन जबाबदार, बसलेले अधिकारी जबाबदार की हे जबाबदार आहेत ज्यांनी गोळा करून मुलं आणलेली आहेत ते. हा मुद्दा महत्त्वाचा आहे. त्याला जबाबदार कोण. नाही सर, आमचा निर्णय झालेला आहे शाळा बंद करायची. तुमचा निर्णय आहे. तुम्ही तुमच्या कृष्णाला पण कळेल ना सोनवली गावातली शाळा बंद का झाली हे त्यांनाही कळेल पाहिजे ना. आणि हे कळल्याशिवाय आजची जी परिस्थिती आहे ना ही आजच नाही. मे महिन्या अगोदर सुट्ट्या पडण्या अगोदर आम्ही सातारड्यामध्ये उदय पारिपत्यना घेऊन केलेलं होतं. सदस्य, पंचायत समिती सदस्य त्यांना घेऊन परिस्थिती होती. अक्षरशः एवढी बिकट परिस्थिती आहे ना. आरोंद्यापासनं ही सगळी मुलं तिथे बस जाते त्यांची फुकटमध्ये घेऊन गोव्यात शिक्षणाला जातात. ही परिस्थिती का आली आज आमच्यावर. व्यवस्था, तुमची व्यवस्था, तुमचं शिक्षण, तुमचे शिक्षक, कारण तुमच्याकडे शिक्षकच त्या प्रतीचे नाही म्हणून ही परिस्थिती आली. आज जर समजा गाड्याच्या गाड्या लोंडा भरून जर जातोय तिकडे आणि आमच्याकडे आम्ही मुलं नाही म्हणून बोंब मारतोय. मुलं आमचीच शिक्षण फ्री मध्ये गोव्यातलं शिक्षण. आणि ही परिस्थिती पुढे काय होते ते 10वी मध्ये आले ना आणि 11वी मध्ये जाते वेळी त्यांना खूप त्रास होतो. कारण नागरिक कुठचा, महाराष्ट्राचा, शिकतोय कुठे, गोव्यात. कुठचा नागरिक आहे, गोव्याचा की महाराष्ट्राचा, सांगा तुम्ही मला. आणि शासनाचे काही भेटत नाही. शासन काय देतं, मी अनुभवलं काही भेटत नाही. साहेब म्हणून तुम्हाला सांगतो ही परिस्थिती, ही मुलं आहे ना भविष्यातली मुलं ही धोक्यात आहे आज. आणि कसं म्हणजे त्यांचं असं आहे की जिल्हा परिषद शाळा टिकलीच पाहिजे तुम्ही सांगता. पण कशी टिकणार जर तुम्ही असं हे केलं तर कशी टिकणार, नाही टिकणार. आणि ते तुम्हाला टिकवायचंच नाहीये म्हणून तुम्ही असं करताय. तुमचं वय नाही सांगते आम्ही शासनाला धरून बोलतोय. ह्या पटसंख्येवरती पटसंख्या वाढली आहे ना. ह्या संतमानाच्या होतात ते तर गेल्या वर्षी जो पट असेल ना. आता यंदा मुलं 6वी 5वी तुम्ही त्या हिशोबाने धरली पाहिजे होती. ऑनलाईन संतमानाचं काय माहिती सर, ऑनलाईन मग आता मग वाढली. मला पुढच्या वर्षी 2 मंजूर होणार. यावर्षी मुलांचा एका वर्गात 2 वर्ग कसे ऍक्सेप्ट करणार. आता त्यांची चालू आहे मीटिंग, आमची चालू आहे. काय कळतं आवर तशीच परिस्थिती. एका वर्गात 2 वर्ग बसलं काय कळणार काय मुलांना. आमची मुलं दुसरीपासून एकाच वर्गात बसतात. एकच शिक्षक 2 वर्गांना शिकवतात. दुसरं मला एक सांगा, शिक्षण
तुम्ही देताय, मग तुम्ही शिक्षक भरती करताय की नाही करताय? शासन करते, गेल्या वेळी झाली ना, गेल्या मग वेळी शासनाचे भरती केलेले शिक्षक गेलेत कुठे? अतिरिक्त आता अतिरिक्त काढले ते त्यानंतर त्यांना काय करणार आता? त्यांना उपशिक्षकाच्या जागेवर द्यायचं काम. बाकी कसं आहे, घाट माथ्यावर एक गाव एक शाळा आहे, बरोबर. आपल्याकडे प्रत्येक वाडीमध्ये वेगवेगळ्या शाळा आहे. मग तो निकष तुम्ही इकडे लावताय ना पटसंख्येचा. मोठ्या शाळेची सिंधुदुर्ग जिल्हा आहे, दोन रत्नागिरी आहे, दोन रायगड मुलं आहेत वेगळं आहे त्यांना, ना. दोन मुलं आहेत त्यांना एक शिक्षक. हा? एक मुलं आता त्यांना एका एक ठिकाणी शिक्षक. सावड काही ठिकाणी आमचे 35 मुलं आहेत, तुम्ही 4 शिक्षक दिले तिथे. मग सर मला अजून एक कळत नाही, तुम्ही मगाशी बोलला आता ही पटसंख्या वाढली त्यांना पुढच्या वर्षी शिक्षक भेटणार, ह्या वर्षी त्या मुलांनी करायचं काय? ते सांगा ना. तुम्ही शासनाने कळवलं पाहिजे साहेब. शासनाला तुम्ही कळवलं पाहिजे. साहेब काय कसं आहे तुम्ही काय सांग, 1 ते 5च्या वर्गाला आता तुम्ही मला सांगा, ही माणसं एवढी बसली तुमच्या दालना, बरोबर की ना? तुम्ही एकटे उत्तर देताय, बरोबर. तुम्ही त्या मुलांना एकटा म्हणून उत्तर देऊ शकतो? मुलं काय असतात परिस्थिती माहिती आहे? 3-3 वर्ग शक्य आहे का? म्हणजे काय निकष आहे? 1 ते 60 मुलं. आता समजा तुम्ही ही सर्वसाधारण माणसं आहे, शिकणारा मुलगा कॅटेगरी प्रमाणे शिकणार आहे. आणि वय काय बरोबर की द्यायचं? नाही? वय काय द्यायचं? पहिली आकलन दुसरी करू तिसरी शकता का वर्गात ते? एका दालनात बसून शिक्षण देऊ शकतो का? साधारण 10 वर्षाची मुलं एका वर्गात तिकडे लक्ष जाणार नाही का शिकवताना पुन्हा? आता तुम्ही शासन असं चालवलं, आम्ही एखादा वर्ग ऍडजस्ट करू शकतो पहिले नाही तुम्ही. की मराठी शाळा बंद करून आपण प्रोत्साहन देणार. सर्वच दिसतात ना. असं झालं की ते काय करतील, मुलं काढतात वेगळे घालतात, नाही का तास हवे अरे शासनात तास हवे असा. आणि हे सगळे जबाबदार तुम्ही आहात एका. तुम्ही विषयच मांडणार कोण म्हणलं तर तुम्ही मांडा ना. मोठ्या जिल्ह्यामध्ये आहे. तुम्ही मगाची पासून विषय काय बोलता, जिल्ह्यापर्यंत विषय आहे. अहो, जिल्ह्यात विषय निर्माण केलं कोणी? जबाबदार हो, आता तुम्ही. सावंत तुम्ही शाळेची विद्यापीठाचे किती शिक्षण टक्केवारी अधिकारी. बोलले तुम्ही आता. तुमची बाजू जिल्ह्याला हा, मांडली मग. पाहिजे. दोडा मार्गवाला दोडा मार्ग मांडणार, वेंगुर्ल्याला वेंगुर्ल्याला मांडणार पाहिजे मांडणार. मानतो सर आपण. काय माहिती? आता तुम्ही याच्यावर काय करणार तुम्ही आम्हाला सांगा. जिल्ह्याला ते कळवणार आहे, असं शाळेत बाबा असं त्यांनी कळवलंय, असं त्यांची तीव्र भावना आहे. मग आम्हाला तुम्ही ते 3 वर्ष तुम्ही ऑर्डर काढणार नाही का यांना? ऑर्डर काढणार आदेश पत्र आलंय, समुपदेशन घ्या म्हणून पत्र आलं, पण आता परत शिवसाहेबांनी 12:30 वाजता मिटिंग लावली, त्याच्यात समजा काही विषय निर्णय झाला, बदल झाला तर तो काय असेल? शिवरनं कळवणार का? आम्ही यायला पाहिजे शिवरनं भेटायला एवढी आम्ही येऊ शकतो. सांगा ते आम्ही मे महिन्याच्या सुट्टीनंतर तब्बल 8 दिवस झाले शाळा चालू झालेल्या आहेत, प्राथमिक शाळा चालू झालेल्या आहेत. पण आज सिंधुदुर्ग जिल्ह्याची जी शिक्षण व्यवस्था आहे ही काय आहे आणि काय परिस्थिती आहे ही सावंतवाडी तालुक्याच्या इथे आज जमलेल्या सांगली आणि सोनुर्ली गाव ह्यांच्या माध्यमातून ऐकणार आहोत. इथे काय परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि कशा पद्धतीने ही परिस्थिती उद्भवलेली आहे. आज शिक्षणाचा काय बड्डाबोर्ड सिंधुदुर्गात चाललेला आहे हा आम्ही आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज मंजिरी मिलिंद गावकर ह्या अध्यक्ष आहेत शाळेच्या. आम्ही त्यांच्याकडनं पहिल्यांदा जाणून घेऊया नक्की काय परिस्थिती आहे ती. आज तुम्ही सोनुर्लीमध्ये एका शाळेचं प्रतिनिधित्व करताय, काय परिस्थिती आहे आणि तुम्ही का आज इथे आलात? आज आम्ही शाळा सोनुर्ली नंबर 1चे सगळे व्यवस्थापन ग्रामस्थ उपस्थित झालेलो आहोत. ग्रामपंचायतीतले सर्व आपले सरपंच उपसरपंच उपस्थित झालेले आहेत. आज संच मान्यतेनुसार जे आमचे शिक्षण 2 पदवीधर शिक्षक आहेत त्यातले 1 शिक्षक कमी करत आहेत आणि आमची पटसंख्या संच मान्यतेच्या निकषानुसार आहे. ज्यावेळेस संच मान्यतेचे निकष सुरू झाले त्यावेळेस पटसंख्या आमची कमी होती, परंतु हे ज्यावेळेस आमच्या लक्षात आलं त्यावेळी आम्ही सर्व प्रशासनाने, आमच्या गावातील सर्व प्रशासनाने, शाळा व्यवस्थापन समितीने, सर्व ग्रामस्थांनी मिळून जे आपले गावातील विद्यार्थी होते त्यांना पुन्हा जिल्हा परिषद शाळेकडे वळवलं आणि आम्ही आमची पटसंख्या पूर्वस्थितीत केली आणि संच मान्यतेच्या निकषानुसार आमची जरी पटसंख्या असली तरी आज आमचे 1 पदवीधर शिक्षक कमी करत आहेत. हे अतिशय चुकीचं आहे, कारण प्रशासन म्हणत आहे की जिल्हा परिषदवर तुम्ही विश्वास ठेवा, जिल्हा परिषदेच्या शाळा टिकवा, परंतु आज आम्ही एवढा अथक परिश्रम केले तरी पण आमचे 1 शिक्षक ते आज कमी करत आहे. यासाठी आम्ही आज इथे धाव घेतलेली आहे आणि जर आज हे आमचं निवेदन त्यांनी मान्य केलं नाही तर आम्ही शाळा बंद आंदोलन हा पर्याय इथे निवडलेला आहे आणि तशा प्रकारचं आंदोलन दिलेलं आहे आणि आज जर आम्हाला शिक्षक मिळायलाच हवे या विश्वासाने आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत. सोनुर्ली गावातील प्रतिनिधित्व करणाऱ्या ह्या महिला होत्या, त्यांनी कशा पद्धतीने आज सांगितलेलं आहे आणि कशा पद्धतीचं आज त्यांनी वक्तव्य आपल्याला दिलेलं आहे की शाळा टिकवण्यासाठी
भरमसाठ प्रयत्न ग्रामस्थांकडून केला जातो आणि ग्रामस्थ पुढे सरसावून त्यांनी जर तो शिक्षक दिलेला नाही आणि तो शिक्षक इथपर्यंत पोहोचला नाही शाळेमध्ये तर शाळा बंद मात्र नक्कीच होणार. आपण सांगलीचे हे आहेत, त्यांच्याजवळ जाऊया काय परिस्थिती आहे. नेमकी तुमच्या शाळेमध्ये काय परिस्थिती आहे? मागच्या पटसंख्येनुसार आमचे मुलं कमी होती, पण आताच्या निकषानुसार आमची पटसंख्या भरत आहे. तरी आमचे 2 शिक्षक कमी गेलेले आहेत. आमची पटसंख्या 85 आणि 5 शिक्षक आहेत. तर 2 शिक्षक कमी झाल्यावर ती शिक्षकांची संख्या होणार 3. मग 3 शिक्षक 85 मुलांना कसे शिकवणार? इयत्ता तुकडी किती आहे? इयत्ता 7 पहिली ते 7वी पर्यंत. म्हणजे पूर्णपणे आज जर तुमचे 3 शिक्षक राहिले तर शिकवणार का? शिकवणार कसं? हा प्रश्न. पटसंख्या 85 आहे. तुमचा निर्णय काय आहे? आम्ही शाळा बंद आंदोलन करणार आहोत. आपण पाहतोय आता ही परिस्थिती इथे आलेली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्यांदा 2 शाळा बंद होणार आहे असं दिसतंय. कारण जर समजा शिक्षक यांना भेटला नाही, आज अशी परिस्थिती आहे की 1ली ते 7वीपर्यंत तुकडी आहे पण फक्त 3 शिक्षक. हा शिक्षक पद्धतीचं शिक्षण शिकवणार कसं? मुलांना शिक्षण देणार कसं? आणि मुलांना शिक्षण 1ली ते 7वीपर्यंत दिलं गेलं पाहिजे तर शिक्षक असणं खूप गरजेचं असतं. आणि जर शिक्षक जर नाही मिळाले तर मुलांचं भवितव्य हे नक्कीच धोक्यात आहे. म्हणून उद्यापासनं शाळा बंद आणि बंद होणार आहे. यश माधव, कोकण विजन न्यूज, सावंतवाडी.